रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। परखडवाना संस्कृतीचा साज, सत्याचा शोध, बुलंद आवाज। नमस्कार, आवाज टीव्हीच्या बातमीपत्रात मी मयुरी देशमुख आणि आपले सर्वांचे स्वागत। जाणून घेऊया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। शिरपूरमध्ये घडला विचित्र अपघात। अनिल गोटे पडले तोंडाशी, अनिल गोटे डरपोक माणूस, भाजपा नेते नारायण पाटील यांची प्रतिक्रिया। शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांचा सत्कार। आदिवासी विकास मंत्री व अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद दिल्लीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मधुकर पिचड यांचा राजीनामा। नाशिक ते दिल्ली वाहन जथ्यासह 1000 शेतकरी देणार दिल्लीला धडक। वाहन चालकांसाठी भव्य रक्तगट तपासणी शिबिर। आता बातमीपत्र विस्ताराने। शिरपूर फाट्याजवळ एक विचित्र अपघात घडला आहे। या अपघातामध्ये भाजीपाला भरलेला आयसर ट्रक मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने जात असताना या आयसर ट्रकने रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली। त्यानंतर हा आयसर ट्रक ट्रॅक्टरला धडक दिल्यानंतर पुढे जाऊन दुसऱ्या ट्रॅक्टरवरती जाऊन धडकला व आयसर ट्रक काही क्षणातच पलटी झाला असून यामध्ये दुचाकीसह 2 ट्रॅक्टरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। या विचित्र अपघातामध्ये सुदैवाने जीवितहानी मात्र टळली असून मुंबई भाजी मार्केटमध्ये लवकरात लवकर पोहोचून बक्षीस मिळवण्याचा घाईमध्ये हा अपघात आयसर ट्रक चालकाकडून झाला असल्याचं सांगण्यात येत आहे। शिरपूर फाटा येथून नेहमीच भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांचा अपघात होत असतो, त्यामुळे परिसरातील नागरिकांनी त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर तयार करण्यात यावा अशी गेल्या कित्येक वर्षापासून मागणी केली असून टोल प्रशासन याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्यामुळे याचा नाहक त्रास शिरपूरकरांना सहन करावा लागत आहे। माझे नाव कपिल वारगड आहे। ही माझी भाजीपाल्याची गाडी आहे। इथं गाडीचा जबरदस्त ऍक्सिडेंट झालेला आहे। माझ्या गाडीचा नंबर आहे MS20 0133। तर ही गाडी डायरेक्ट कन्नडहून ते धुळा शिरपूर निघाली होती। गाडीमध्ये पूर्ण भाजीपाला होता। तर इथं या ठिकाणी समोरून जे आहे ना, कापसाचा मोठा ट्रक येत होता। तर आमची गाडी अगदी आमची व्यवस्थित स्पीडनं चालली होती, पण समोरचा ट्रकवाला पूर्ण पिलेला होता। त्याचा स्पीड पूर्ण अक्षरशः आमची गाडी पूर्णपणे थांबली। पण त्यांनी जे ना पेलच्या नाद्यामध्ये पूर्ण गाडीला धडक दिलेली आणि ही अशी गाडीची नुकसान झालेली आहे माझी। ही घटना ऍक्च्युली 5 ते 5:15 दरम्यान झालेली आहे घटना। म्हणजे ऍक्च्युली जे ना किन्नर आणि ड्रायव्हर जे ना मिनिमम बरेचसे सिरियस आणि म्हणजे त्यांची परिस्थिती अवघड आहे ऍक्च्युली। आता सांगता पण येत नाही ऍक्च्युली ती वाचतील का नाही वाचतील, पण परिस्थिती फार अवघड झालेली आहे। समोरच्या गाडीवर ट्रकवाला जे पूर्णपणे पिलेला होता, त्याचा स्पीड पण आमच्या गाडीवाल्याने डायरेक्ट गाडी पूर्ण ब्रेक केली, पण तिने जशी बोकंडी घातली ना तो पूर्ण इकडे आला डायरेक्ट आमच्याकडे। जयकुमार रावल यांच्या तापी घाटावरील फार्म हाऊसमध्ये बेकायदेशीर प्रवेश केल्याप्रकरणी दाखल गुन्हा माजी आमदार अनिल गोटे हे स्वतः काल दुपारी दोंड्याच्या पोलीस ठाण्यात
हजर झाले होते. धुळ्यातून काही मोजक्या कार्यकर्त्यांसोबत दोंडाईच्या पोलीस ठाण्याबाहेर पोहोचल्यानंतर माजी आमदार अनिल गोटे यांना पोलिसांनी बोललेच नाही तर तुम्ही का आले, आम्ही बोलवू, तुम्हाला यावं लागेल असे सांगत पोलिसांनी त्यांना माघारी पाठवले. अनिल गोटे दोंडाईच्या पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी माजी आमदार अनिल गोटे यांचा निषेध करत यावेळी भाजपच्या समर्थकांनी अनिल गोटे यांच्या पोस्टरवर जोडे मारले. यानंतर भाजपचे ग्रामीणचे जिल्हा अध्यक्ष नारायण पाटील यांनी सांगितले की अनिल गोटे हे नेहमी पोलीस अधिकारी यांच्यावर दडपण निर्माण करतात. चांगल्या अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करणं, सामान्य नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण तयार करण्याचे काम अनिल गोटे नेहमी करत असतात. अनिल गोटे यांनी केलेल्या आव्हानाला जिल्ह्यातील कुठलाही काँग्रेस असेल, शिवसेना किंवा त्यांच्या स्वतःच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी समर्थन दिले नाही, म्हणून ते एकाकी तोंडाशी पडले आणि भाजपचा हा विजय आहे अशी प्रतिक्रिया नारायण पाटील यांनी दिली. अनिल अण्णा गोटे यांनी दोंडाईच्या पोलीस स्टेशनला मी 1000 कार्यकर्त्यांसह हजर राहील, वाजत गाजत त्या ठिकाणी मी जाणार असं पत्राच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी जाहीर केलं होतं. परंतु या अशा चुकीच्या गोष्टी, पोलिसांवर दडपण निर्माण करणं, अधिकाऱ्यांना ब्लॅकमेलिंग करणं, सर्वसामान्य जनतेमध्ये एक दहशत निर्माण करणं, या अशा गोष्टीसाठी अनिल अण्णा गोटे हे प्रयत्न करत असतात. पण या अशा प्रवृत्ती कुठंतरी रोखल्या गेल्या पाहिजे. ज्यांनी तेलगीच्या याच्यामध्ये घोटाळा केला, देशद्रोही आहेत, जेलमध्ये जाऊन आलेत आणि पुन्हा या ठिकाणी लोकांमध्ये दहशत निर्माण करून काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात. या मतदारसंघाचे आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री जयकुमार भाऊ यांच्यावर म्हणजे चिखलफेक करतात आणि ते कुठंतरी कार्यकर्त्यांना खटकलं आणि कार्यकर्त्यांनी सांगितलं की अनिल अण्णा जर 1000 कार्यकर्ते घेऊन जर येणार असेल तर आपणही प्रत्युत्तर दिलं पाहिजे. म्हणून आम्ही दोंडाईच्या पोलीस स्टेशनला एक निवेदन दिलं भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष या नात्याने की जर अनिल अण्णा गोटे 1000 कार्यकर्ते घेऊन या ठिकाणी दहशत निर्माण करत असेल, कोणावर काही दडपशाही करत असेल तर आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, जयकुमार भाऊंचे समर्थक त्यांना प्रत्युत्तर देऊ. त्यांच्यावर आपण कारवाई करा, कारवाई जर केली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून त्यांना प्रत्युत्तर देऊ. परंतु काल घडलं असं की ते स्वतः एकटे आले आणि त्यांना जेव्हा कळलं की 1000 कार्यकर्ते जमतील आणि आपलं काही खरं राहणार नाही आणि मग त्यांनी घुमजाव केला आणि मीडियाच्या माध्यमातून त्यांनी म्हटलं की मी एकटा येणार आहे, मी शेर आहे. अरे कसला शेर, तू एकदम डरफोक आहे, गांडू आहे आणि सहज काहीतरी एक स्टंटबाजी करायची म्हणून या ठिकाणी हे सर्व करत असतो. या गोष्टीला अनिल अण्णांना कोणी समर्थन दिलं नाही. काँग्रेसवाले असतील, राष्ट्रवादीवाले असतील, शिवसेनावाले असतील, यांनी कोणीही त्यांना समर्थन दिले नाही. ते एकटे पडले आणि तालुक्यामध्ये हा एक मेसेज गेला, मतदारसंघामध्ये हा एक मेसेज गेला की चुकीच्या कामाला कोणी समर्थन करत नाही, चांगल्या कामाच्या पाठीशी सर्व लोक राहतात. या मतदारसंघामध्ये, या तालुक्यामध्ये जयकुमार भाऊंनी अनेक विकासाचे कामं केले, सर्वसामान्य जनतेच्या हिताचे कामं केलेत. म्हणून 2000 पेक्षा जास्त कार्यकर्ते आमच्या कार्यालयात या ठिकाणी हजर होते आणि आम्ही जोरदार असं प्रत्युत्तर दिलं. चपला मारो, जोडा मारो आंदोलन केलं आणि त्यांचा निषेध आम्ही या ठिकाणी व्यक्त केला आणि खऱ्या अर्थानं अनिल अण्णांना या ठिकाणी काढता पाय घ्यावा लागला आणि आमचा विजय झाला, एवढं या ठिकाणी नमूद करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या 80व्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कोणी रक्तदान शिबिर, वृद्ध आश्रम येथे अन्नदान वाटप, कोरोना योद्ध्यांचा सत्कार असे विविध कार्यक्रम यावेळेस घेण्यात आले. तर आज राष्ट्रवादी भवन येथे राष्ट्रवादी महिला आघाडी धुळेतर्फे जिल्ह्यातील विविध स्थळावर कार्यरत असलेल्या महिलांचा सत्कार करण्यात आला. सौ विमल जाधव, माजी बालकल्याण सभापती, सौ वैशाली शिंदे, जिल्हा परिषद सदस्य सौ माधुरी पाटील, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष गायत्री जयस्वाल, महिला अध्यक्ष काँग्रेस, सौ जोशनाताई मुंद्रा, नगरसेविका सौ ज्योती मराठे, तालुका अध्यक्ष धनश्री भावसार, शहर सचिव दोंडाईच्या भारती बैसाने शिंदखेडा, स्मिता भावसार दोंडाईच्या सर्व महिलांचे सन्मानपत्र व वटवृक्ष देऊन सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब यांचा वाढदिवस 12 डिसेंबरला आम्ही सर्वांनी आयोजित केलेला आहे आणि पूर्ण आठवडाभर आम्ही वेगवेगळ्या याच्यात त्यांचा वाढदिवस आम्ही साजरा केला आहे. आज आम्ही राष्ट्रवादी भवन इथे
धुळे जिल्ह्याच्या वतीने आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात म्हणजे ग्रामपंचायतला किंवा सरपंच, नगरसेविका, आजी माजी जे सदस्य होते त्यांचा आम्ही आज सर्व पक्षीयांच्या आम्ही त्यांचं सन्मानपत्र देऊन त्यांचं स्वागत केलेलं आहे, त्यांचा सन्मान केलेला आहे. आणि शरद पवार साहेब यांनी महिला धोरणासाठी आमच्यासाठी सर्वांसाठी दरवाजे खुले करून दिले. आज खरं आम्ही त्यांच्यामुळे आज आम्ही व्यासपीठावर आहोत, म्हणून आम्ही साहेबांचं अतिशय आम्ही त्यांचं हे करतो की त्यांच्यामुळेच आम्ही आज इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. तर आजचा हा कार्यक्रम आम्ही साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आयोजित केलेला आहे संपूर्ण राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फे. धन्यवाद. गोवारी प्रश्नावर आपण दिलेला राजीनामा हा सत्यासाठी व आदिवासी समाजाच्या हितासाठी होता. त्याचे आपणाला मुळीच दुःख नाही. मात्र उच्च न्यायालयाच्या निर्णयावर आज सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल सत्य व आदिवासींच्या हक्काला न्याय देणारा व आरक्षणाला धक्का लागू न देणारा ठरला असून मला आज अत्यानंद झाला आहे, अशी प्रतिक्रिया माजी आदिवासी विकास मंत्री व अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद दिल्लीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मधुकर पिचड यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली. दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयाने गोवारी हे आदिवासी नाहीत असा निकाल दिला आहे. गोवारी समाजास अनुसूचित जमातीचा दर्जा बहाल करून त्यांना त्यासाठीचे आरक्षण देण्याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निकाल दिला होता. या संदर्भात सुप्रीम कोर्टात राज्य सरकारने अपील केले होते. राष्ट्रपतींनी अनुसूचित जाती निर्धारित करण्यासाठी 1950 मध्ये काढलेल्या मूळ आदेशात 29 ऑक्टोबर 1956 रोजी सुधारणा करून 10व्या नोंदीमध्ये 28व्या स्थानावर महाराष्ट्रातील गोंड गोवारी ह्या जमातीचा समावेश केला. परंतु मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ऑगस्ट 2018 मध्ये असा निकाल दिला की हा आदेश काढला तेव्हा महाराष्ट्रात गोंड गोवारी नावाची जमातच अस्तित्वात नव्हती. महाराष्ट्रात या जमातीचा अस्तित्वाचा सन 1911 नंतरचा कोणताही दाखला मिळत नाही. त्यामुळे राष्ट्रपतींच्या आदेशात ज्यांना गोंड गोवारी म्हटले आहे ती वेगळीच जमात नसून महाराष्ट्रात आजही अस्तित्वात असलेली गोवारी हीच जमात आहे. त्या आदेशातील जातींच्या नोंदी आहेत तशाच वाचल्या जायला हव्यात. त्या नोंदींच्या पलीकडे जाऊन न्यायालय चौकशी व तपास करून स्वतःचा वेगळा निष्कर्ष काढू शकत नाही. या अपिलांची सुनावणी न्यायाधीश अशोक भूषण यांच्या नेतृत्वाखाली खंडपीठाने सुरू होऊन आज दिनांक 18/12/2020 रोजी निकाल देण्यात आला की माननीय सर्वोच्च न्यायालयाने या आधीचे सर्व निर्णय रद्दबाबतला ठरवली असून अनुसूचित जमाती दावा खारिज करीत गोवारी जातीला विशेष मागास प्रवर्गात SBC मध्ये कायम केले. या निर्णयाचे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली तर्फे स्वागत करण्यात येत आहे. प्रसंगी बोलताना माजी मंत्री पिचड म्हणाले, समाज आदिवासी नाही हे काल सुप्रीम कोर्टानं जाहीर केलं. ही लढाई खूप मोठी आहे. मी मंत्री असताना वेगवेगळे समाज गोवारी असेल, कुस्ती असेल, हे आदिवासी मध्ये घुसून पाहत होते. परंतु त्यांना नाही येत ते आदिवासीचं सगळी संस्कृती परंपरा विचारा पाहिजे म्हणून नाही येते. म्हणून मी त्यांना सांगितलं की तुम्हाला आदिवासी करता येतात, पण राजकीयदृष्ट्या दांडगाई करून आपल्याला आरक्षण मिळवायचं ना आदिवासी म्हणून द्यायचं अशी भावना काही लोकांनी दिली आणि म्हणून गोवारींना मोर्चा आणला आणि आम्हाला आदिवासी जाहीर करा. शक्यच नव्हतं मला ती जाहीर करणं. आणि मग ती केंद्राची गाडी दुसरी झाली आणि मग त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारली. मी राजीनामा दिला. परंतु मी असं स्पष्ट सांगितलं की हे आदिवासी नाही, त्यांना आदिवासी करता येणार नाही. आणि म्हणून त्यावेळेला त्या लोकांसाठी 2% विशेष आरक्षण म्हणून महाराष्ट्रात जाहीर केलं. गोवारीच्या हत्याकांडाचं राजकारण खूप झालं. मला भयंकर त्रासही झाला त्याच्यात. आणि विरोधी पक्षांनी याच्यातल्या या हत्याकांडात म्हणून पिचड हा जबाबदार, याला शिक्षा झाली पाहिजे अशी भूमिका घेतली. मग त्या चौकशीसाठी
राज्यात निवृत्त न्यायाधीश श्री दानी यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमली आणि मी आणि तेव्हाचे मुख्यमंत्री शरद पवार हे दोघं आरोपी, दोघांना शिक्षा झाली पाहिजे अशी भूमिका होती. दानी समितीपुढे आम्ही गेलो, सगळे कागदपत्र दाखवले, साक्षी झाली आणि ते उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते दानी साहेब. आणि म्हणून त्या आयोगानं देखील याच्यात मधुकर पिचड याचा काही दोष नाही, तो निर्दोष आहे, शरद पवारांचा काही दोष नाही, ते निर्दोष आहे असं न्यायालयीन समितीनं मला न्याय दिला. दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात महाराष्ट्रातील हजारो शेतकरी थेट दिल्लीत जाऊन सामील होणार आहे. अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली 21 डिसेंबर 2020 रोजी नाशिक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून महाराष्ट्राचेही हजारो शेतकरी दिल्लीच्या रणसंग्रामात सामील होण्यासाठी निघतील. शेकडो वाहनांमधून हजारो शेतकरी 1266 किलोमीटरचा प्रवास करून 24 डिसेंबर 2020 रोजी दिल्ली येथील बॉर्डरवर पोहोचतील. दिल्लीला विविध राज्यांना जोडणारे प्रमुख महामार्ग शेतकऱ्यांनी अगोदरच ब्लॉक केले आहेत. महाराष्ट्रातील शेतकरी राजस्थान हरियाणा सीमेवर शाहजहानपूर येथे दिल्लीकडे जाणारा महामार्ग रोखत आंदोलनात सामील होतील. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, राजस्थान व दिल्लीच्या आजूबाजूच्या राज्यांमधून आलेल्या शेतकऱ्यांप्रमाणेच महाराष्ट्रातील शेतकरी सुद्धा आपले रेशन, पाणी, स्वयंपाक व निवासाची व्यवस्था सोबत घेऊन बेमुदत मुक्कामाच्या तयारीने दिल्लीत जातील. किसान सभेचे केंद्रीय अध्यक्ष डॉक्टर अशोक ढवळे, माजी राज्य अध्यक्ष माजी आमदार जे.पी. गावित, राज्य अध्यक्ष किसन गुजर, राज्य सरचिटणीस डॉक्टर अजित नवले, राज्य सहसचिव सुनील मालुसरे व सिटूचे राज्य अध्यक्ष व केंद्रीय उपाध्यक्ष डॉक्टर डी.एल. कराड यांनी नाशिक येथे पत्रकार परिषद घेऊन हा निर्णय जाहीर केला. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी ऐतिहासिक चलो दिल्ली आंदोलनात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन किसान सभा करीत आहे. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या वतीनं एक जबरदस्त पाठिंबा देण्यासाठी किसान सभेच्या नेतृत्वाखाली आमदार जीवा पांडू गावित, कॉम्रेड डॉक्टर अशोक ढवळे आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या वतीने एक जबरदस्त वाहन जत्था दिल्लीच्या दिशेनं जातोय. महाराष्ट्राच्या जनतेसाठी ही अत्यंत आशादायी आणि प्रेरणादायी अशा प्रकारची गोष्ट आहे. मला खात्री आहे की जबरदस्त संख्येनं लोक या सगळ्या वाहन जथ्यामध्ये सामील होतील आणि एकदा का महाराष्ट्राने अशा प्रकारे पाऊल टाकलं, सुरुवात केली की त्याच्या पाठोपाठ वेगवेगळ्या राज्यांमधून सुद्धा अशा हजारोच्या संख्येनं शेतकरी हे दिल्लीच्या दिशेनं कूच करतील. तिथे जे रणसंग्राम सुरू आहे, महाराष्ट्र याच्यात सुरुवात करतोय, हळूहळू बाकी राज्यांनी त्याला पाठिंबा दिला तर मोदी सरकारला या सगळ्या लढाईच्या पार्श्वभूमीवर गुडघे टेकवायला भाग पाडण्यासाठी नक्कीच हा प्रचंड जबरदस्त वाहन जत्था हा यशस्वी होईल. 21 तारखेला नाशिक वरून सुरुवात होते. टप्प्याटप्प्यानं आम्ही आगेकूच करणार आहोत. इतर राज्यांमधले सुद्धा शेतकरी मला खात्री आहे की येऊन आम्हाला मिळतील आणि एक जबरदस्त एल्गार जो मागच्या वेळी आपण लॉंग मार्चच्या रूपानं पाहिला, अगदी त्याच धर्तीवर एक जबरदस्त लाल वादळ, हे शेतकऱ्यांचं वादळ, छत्रपतींच्या मावळ्यांचं वादळ, महाराष्ट्राचं वादळ हे दिल्लीला धडकेल आणि शेतकरी आंदोलनाला यामुळे नक्कीच ताकद मिळेल, एक जबरदस्त कलाटणी मिळेल. महाराष्ट्राच्या जनतेला, वेगवेगळ्या जनसंघटनांना, वेगवेगळ्या राजकीय पक्षांना किसान सभेच्या वतीनं आम्ही आवाहन करतोय की ही अत्यंत निकराची लढाई आहे, अन्नदात्या शेतकऱ्यांची लढाई आहे, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची लढाई आहे. आपण यावं, सामील व्हावं. दिल्लीच्या सत्ताधीशांना महाराष्ट्राचं पाणी काय असतंय हे दाखवण्यासाठी संपूर्ण मदत संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेनं करावी अशा प्रकारचं आवाहन किसान सभेच्या वतीनं मी करतो. कोरोनाच्या महाभयंकर आजाराचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी राज्य सरकारने लावलेल्या लॉकडाऊनच्या काळात वाहन चालकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारे नेतृत्व म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे अध्यक्ष माननीय श्री संजय नाईक साहेब. वाहन चालकांना त्रास देणाऱ्या फायनान्स कंपन्यांकडून दंड माफ केला, सक्तीची वसुली थांबवली आणि ह्या सर्व गोष्टींचा भरपूर फायदा हा महाराष्ट्रातील सर्वच प्रकारच्या वाहन चालकांना झालेला आहे. त्याचप्रमाणे वाहन चालकांसाठी अतिशय महत्त्वाचा असलेला उपक्रम आज महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना उल्हासनगर यांनी शहरात राबवला. रिक्षा चालक आणि सर्वच प्रकारच्या वाहन चालकांसाठी भव्य रक्त गट तपासणी शिबिराचे आज आंबेडकर चौक उल्हासनगर 2 येथे आयोजन करण्यात आलेले होते. अनेक वाहन चालकांनी या शिबिराचा लाभ घेतला. तसेच भविष्यात असे अनेक उपक्रम महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेकडून राबवण्यात येणार असल्याचे मनसेचे शहर संघटक मेनुद्दीन शेख यांनी यावेळी सांगितले.
आज आमचे उल्हासनगर शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे शहराध्यक्ष काळू थोरात, राहुल वाकेकर, महेश साबळे, प्रस्थानिक इथले पदाधिकारी या सर्वांनी मिळून वाहन चालकांसाठी अत्यावश्यक असलेला रक्तगट तपासणी शिबिर हा उपक्रम राबवला आहे. परिसरातील जे रिक्षा चालक, दुसरे माल वाहतूक रिक्षा चालक असतील, त्यांना समजा कोणत्या अडीअडचणीला त्यांचा रक्तगट कोणता आहे किंवा काय अपघात झाल्यास त्यांना फायदेशीर असा हा उपक्रम आहे. आणि जर या वाहन चालकांना आपला रक्तगट माहीत पडल्यास त्यांना पुढील उपचार करण्यासही सोपे जाईल. आणि हा अतिशय चांगला उपक्रम वाहतूक सेनेच्या माध्यमातून काळू थोरात साहेब, राहुल वाकेकर आणि परिसरातील लोकांनी हा इथं उपक्रम आयोजित केलेला आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना उल्हासनगर शहर, आम्हाला गर्व आहे की आमची वाहतूक सेना शहरात चांगल्या प्रकारे काम करत आहे आणि आम्हाला अभिमान आहे त्यांच्या अशा या कर्तृत्वाचा. शिरपूरमध्ये घडला विचित्र अपघात. अनिल गोटे पडले तोंडाशी. अनिल गोटे डरपोक माणूस. भाजपा नेते नारायण पाटील यांची प्रतिक्रिया. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांचा सत्कार. आदिवासी विकास मंत्री व अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद दिल्लीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मधुकर पिचड यांचा राजीनामा. नाशिक ते दिल्ली वाहन जत्थ्यासह 1000 शेतकरी देणार दिल्लीला धडक. वाहन चालकांसाठी भव्य रक्तगट तपासणी शिबिर. याचबरोबर आवाज टीव्हीचे बातमीपत्र संपले. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जीवन तुमने दिया है संभालोगे तुम. जीवन तुमने दिया है संभालोगे तुम. आशा हमें है विश्वास है हर मुश्किल से विधाता निकालोगे तुम. जीवन तुमने दिया है संभालोगे तुम. आशा हमें है विश्वास है हर मुश्किल से विधाता निकालोगे तुम. जीवन तुमने दिया है संभालोगे तुम. सारे जहां की भलाई करें हम ना किसी की बुराई करें. इस दुनिया के दुखों से बचा लोगे तुम. इस दुनिया के दुखों से बचा लोगे तुम. रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.